महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मावळ लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवीताई जोशी यांनी कार्ला येथील एकवीरा माऊलीचे दर्शन घेऊन केली प्रचाराला जोरदार सुरुवात। नुकताच राज्यभरात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच सर्वत्र उमेदवार आपापल्या तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातून त्रिकुटात निवडणुकीची लढत रंगणार आहे। यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी या मावळ लोकसभा स्थापित झाल्यापासून पहिल्या स्त्री व्यक्तिमत्व लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत। यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी या देखील सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत। सद्यस्थितीत ताईंच्या विकास कामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल। निवडणूक परिपत्रकानुसार मावळ लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। मावळ लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी आज कर्जतमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्ला येथील एकवीरा माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन नारळाचे श्रीफळ वाढवून शुभाशीर्वाद घेऊन प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, युवा आघाडी, माथाडी कामगार अपंग विकास प्रचार केंद्र, मावळ लोकसभेतील संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व गट आणि गणाचे पदाधिकारी आणि मावळ लोकसभेतील सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी संपादक जगदीश दगडे, मावळ। हाताला द्या, रिक्षाला साथ द्या, माधवीताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, माधवीताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज आई एकविरेच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि आईनी नक्कीच आईचा आशीर्वाद पाठीशी असणार आहे आणि आजपासून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। ज्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपले वारिस आहेत त्यांचे बाळासाहेब आंबेडकर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे, जे समाजामध्ये मावळमध्ये आणि देशामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहेत, पण त्याच्यातला खारीचा वाटा जो असतो तो उचलण्याचं काम मी आज करणार आहे। आणि माझ्या पाठी माझी सामान्य जनता, महिला वर्ग हा खूप प्रमाणात आहे आणि नक्कीच देवीला एकच मागणं आहे की जशी तू राक्षसांशी लढलेली आहे ती शक्ती माझ्यामध्ये दे आणि नक्कीच यशस्वी भव हा जो आशीर्वाद जो आज मी तिच्या पुढे गारानं गायलेला आहे, साकडं घातलेलं आहे, ते पूर्ण करावी हीच इच्छा आहे। तुमचं चिन्ह कोणतं आहे, तुम्ही कोणत्या पक्षात उमेदवार आहात आणि कोणत्या मतदारसंघात? नक्कीच मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षातून आहे आणि जो प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास दिलेला आहे आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि पदाधिकाऱ्यांखाली जो मावळचा लोकसभा आहे त्याच्या उमेदवारी मला दिलेली आहे आणि माझं जे चिन्ह जे आहे, माझी जी निशाणी आहे ती रिक्षा भेटलेली आहे, ती सर्व सामान्य लोकांची गरज आहे आणि नक्कीच लोक मला त्याच्यामध्ये बघण्यासाठी आणि रिक्षाचा जो प्रवास आहे तो सुखकारक आणि समाधानकारक होईल ही मी नक्कीच त्यांना आशा देते आणि धन्यवाद। आगे बढ़ो, तुटलेली आहे, समाजामध्ये त्यांचा कुठलाही वावर नाहीये। अनेक प्रश्न या ठिकाणी आवासून उभे आहेत। खरं पाहिलं तर रस्त्याचे प्रश्न आहेत, इथले असणारा अन्याय अत्याचाराचा प्रश्न आहे, स्त्रीवरती होणारा अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत। हे सर्व प्रश्न आज पूर्ण झालेले नाहीये। काय सांगणार आता पाहायला गेलं तर आता तुम्ही अन्याय अत्याचाराचं बोलला, डॉक्टर भास्कर पाहिलं तर राजकारणाचा चिखल झालेला आहे। आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये जो राजकारणाचा चिखल आहे हा चिखल काढून स्वच्छ करण्याचं या देशाला काम त्यांनी चालू केलेलं आहे। खरं पाहिलं तर या देशामध्ये प्रथमच बाळासाहेब आंबेडकरांनी धनगर असो, मुस्लिम असो, इथला बहुजन असो या सर्वांना पक्षामध्ये 48 मतदारसंघामध्ये जाती धर्माला तिकीट देऊन आज खऱ्या अर्थाने या देशामध्ये खरी लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम केलं आहे। आज आपण पाहिलं असेल की अनेक प्रस्थापित पक्षामध्ये महिलांना
स्थान दिलेलं नाहीये. पण आज पाहतो आपण तर विविध मतदारसंघामध्ये आज माधवीताई सारख्या प्रखर आणि खंबीर नेतृत्व महिलांना तिकीट देऊन बाळासाहेबांनी या देशामध्ये क्रांती घडवण्याचं काम केलेलं आहे. बाबासाहेबांनंतर नाव सांगा आपलं. माझं नाव संतोष लोखंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.